श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला नाशिकचं नवशा गणपतीचं मंदिर दाखवणार आहे. मी आज सकाळी उठून 12 वाजता नवशा गणपतीला गेले. नवशा गणपतीचं हे दर्शन घेतलं देवांकडे. नवशा गणपतीकडे जे तुम्ही मागाल ना ते तुमचं पूर्ण होतं. हे माझ्या बाबतीत खरं झालं आहे. मी जे देवाला मागितलं होतं ते मला देवाने दिलेलं आहे. हे बघा, एवढ्या सगळ्या इथे घंट्या कशाच्या बांधलेल्या आहेत, तरी नवसाला लवकर पावतो म्हणून. मग नंतर मी गेले पंडित जवाहरलाल नेहरू गार्डन, म्हणजे ज्याला आपण तिथली गार्डन किंवा फ्लावर पार्क असं म्हणतो. तिथे वेगवेगळे झाडे, फुले, पक्षी, प्राणी असं सगळी माहिती लावलेली आहे व झाडं. खूप सुंदर असा बाग आहे तिथे. लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबा असे सगळं खेळू शकता. खूप मस्त फ्लावर वगैरे आहेत तिथे. वेगवेगळ्या जाती प्रजाती अवेलेबल आहेत. नंतर मी तिथे थोडे व्हिडिओ आणि थोडे फोटोशूट केले. ते पांडवलेणीच्या बाजूलाच आहे. तिथून पांडवलेणीचं पूर्ण दर्शन दिसते. बघा किती सुंदर आहे अशी बाग आहे. हे बघा फुलपाखरू, किती सुंदर फुलपाखरू आहे. याच्यावर बसून खूप फोटो काढता येतात इथे. हे खूप सुंदर आहे. नंतर मग फ्लावर बागच्या नंतर आम्ही तिथे त्या फ्लावरविषयी थोडी माहिती घेतली. नंतर भूक लागली होती तर मग थोडंसं वडापाव मिसळ वगैरे खाल्ली आणि दाल खिचडा. नंतर आम्ही गेलो कपालेश्वरला. कपालेश्वरचं चांगल्या पद्धतीने दर्शन घेतलं. काल सोमवार होता तर आम्हाला दर्शनाचं पण सौभाग्य भेटलं. तिथेच आम्हाला स्वामी समर्थ वगैरे, लक्ष्मीनारायण, गायत्री माताचं मंदिर होतं. तिथं आम्ही छान दर्शन केलं. कपालेश्वर हे नाशिकमध्ये खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे. आणि नंतर मग मी माझ्या घरी रिटर्न आले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा.